धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. अरे दादा, मला घर आवडताना एक गंमत सापडली रे. हा नुसता झाडांचा फोटो कोणाचा? हा फोटो सापडला नेमका तुला? अरे याचा फोटोग्राफर बाकी ग्रेटच होता. झालं काय? फोटो काढताना शिंकला, त्यामुळे धडच फक्त राहिली आणि मुंडकी गायब. मी काय म्हणत होतो? तुमचा पेपर तयार आहे. अरे वा. हा तिसरा माणूस कोण आहे? कोण कोण काय? हा 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 शंतनूचा मित्र आहे. शंतनूचा मित्र आहे. पहाटे तिथे अभ्यासाला आलाय. हा हा काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात. हा, हा. तुम्ही केला होता काय कधी अभ्यास? काय? नाही. काय हो? हा? तुम्ही तिघे राहता इथे? तिघे जण. 4 कब्बशा कशा? 4 हं? हं? 2 कप चहा मला लागतो. दररोज सकाळी 2 कप चहा लागतो. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. हा, हा. इलाज आहे ना त्याला, इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? ठकठाक. अरे परशुराम, परशुराम. अरे ये परशुराम, ये अगदी वेळेवर आला. ये ना, ये. हा माझा मित्र. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे, तोच हा. अरे वा 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 वा. इस्रायलला इस्रायलला जाणार आहे. कशाला जाणार आहे? मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल? तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील. 70 रुपये म्हणालो होतो. म्हणालास तेच ना? आलोय. तेच घ्यायला अच्छा, आलोय. अच्छा. औषध घेणार ना तुम्ही? आणायचंय तर? आणायचंय ना? हो. 70 रुपये म्हणतो. ऐकलं मी ते. हे घ्या 20 रुपये आणखी. लक्षात ठेवून घेऊन या हो औषध. तुम्ही काय काळजी करू हा. नका, औषध हा. आणतो तो. हा. वाट बघा. परशा सुद्या आपण बाहेर जाऊया. हो, हो. याला उगाच डिस्टर्ब नको. हो ना. ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. ओके. Cheers. कळत नाही बंगला बदलला की फाटक बदललं? आपलाच बंगला. अरे मी खात्रीने सांगू शकतो की आज बंगला गरज बदलले, फाटकाची कडी सापडत नाही. फाटक सापडलं. आपण आज जाऊया, आपण आज जाऊया. कुठे गेले? इकडे बघ, इकडे. तुला सांगू तो दारू पिऊ नको म्हणजे आता मी काय पडलो नाही. शंतनू शांतानू कुठे गाड झोपला असणार. दार दरवाजा वाजवतो. थांबा. शंतनू शांतानू तुम्ही हळू वाजवा. हळू. हळू तू उठेल. शांतानू. रात्री बेरात्री दार वाजवत आलो आलो. इतका वेळ दार वाजवायची वेळ आणली. शुनचुन. अरे साला बरं झालं थोड्या वेळातच उघडला दरवाजा, नाही तर तो खडूस मालक आला असता आणि दोन्ही आतरी वाजवायला. मिस्टर माने, मोठ्या भावाला नावाने हाक मारतो. चावत हळू हळू हळू. तो शेजारी टकलू कुत्रा आहे ना, भुंकट अंगावर येईल. टकलू कुत्रा. आपण 4 जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला कळेल ना. शुनतुनो हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळेल ना येड्या. मी तुम्हाला सांगतो की अरे काय ही काय तक्रार करण्याची वेळ आहे काय? I say get up! अहो काय चाललंय हे? अरे कोण आणली? कोण आणली? माने. कोण कोण? माने. माने तुम्ही हराम खोर आहात. चला चला चालत्या दारू पिऊन माझ्या घरात येतात. बस खलास.
ओरडू नको नाही तर काय करू. मला या घरात राहायचं नाही, मला हे नाटक करायचं नाही. अरे पण काय झालं? काय झालं? अरे हो रस्त्यात त्या बळीनं माझ्यावर जबरदस्ती केली. हा धनंजय तिथे आला नसता तर काय झालं असतं? माझं सगळं सोंग उघडकीत आलं असतं माहितीये. अरे पण परशा, आम्ही जागा शोधण्याचा प्रयत्न करतोच आहोत ना. अरे एक जागा पण शोधली आम्ही, पण ती आपल्याला झेपण्यासारखी नाही. 1,500 रुपये भाडा आहे. अरे बाबा नो काय वाटेल ते करा, पण इकडनं निसटा नाही तर तो बळी माझा बळी गेल रे. बैला एवढं काय घाबरतोय? मी त्याला घाबरत नाहीये रे बाबा, पण पुन्हा भर रस्त्यात त्याने पार्वतीचा परशा करण्याचा प्रयत्न केला ना, सगळ्यांना धोका होईल. अरे मग सिंपल आहे, तू घराबाहेर पडायचं नाही. हे, रोज घराबाहेर पडणारी पार्वती आता घरात कशी असं विचारलं तर? असं विचारलं तर एक मार्ग आहे. कोणता? आई होण्याचा. चायला ही आयडिया फर्स्ट क्लास. काय नाही नाही, अरे आधी बाई बनवलं तर आता आई बनवताय. अरे कमळीशी लग्न करून बाप व्हायची स्वप्न पाहतोय रे मी. आधी आई आणि मग बाप. नाही मला नाही. अरे तू मला म्हणला होतास ना की लीलाबाईंनी तुला याच करता प्रसादाचा आंबा खायला घातला होता. त्याचा असा परिणाम असं तिला वाटेल आणि ती भलतीच खुश होईल. थोडे दिवस कळ काढ रे. जागा पाहिजे, राहायचं ना आपल्याला इथं. प्लीज. ठीक आहे, आता काय कळाच काढायच्या आहेत. आई ग मनीषा, सुधा ये ना. सुषमा कुठे आहे? सुषमा आंघोळीला गेलीये, तू ये ना बस. सुधा तुझा भाऊ भेटला होता का ग तुला? त्याचीच खंत वाटते ग. एवढा जुळा भाऊ पण तोंड सुद्धा बघत नाही. तुला भेटतं वाटतं. भेटतो अधून मधून. तू त्याला आवडलेली दिसतेस. कशावरून? माझा आपला अंदाज. खरं ना? असेलही कदाचित, पण मला तो आवडतो हे मात्र नक्की. अगं तो गदाळा माझ्याशी बोलत असताना तर मीच मध्ये मध्यस्थी केली असती, म्हणजे पत्रपित्र पोचणं वगैरे. सुधा तू किती धोरणी आहेस ग. हे सांगायला मिठी मारावी लागते, पण मला बाई फार बरं वाटलं. म्हणजे माझ्या भावाला वाटलं असतं ना इतकंच. चल काय ग, आज बँकेत जायचं नाही वाटतं तुला? आज दांडी मारली. बाई ग बाई, काय झालं? मी कुठल्या कामाला इथे आले होते आणि काय बडबडत बसले. अगं तू चिंचणी आवळे आणलेस ना? हो मग 4 चिंचा दे ना. देते. सुधा तुला चिंचा खावीशी वाटतात? नाही ग, मला नाही की. ठरल्या जाऊ बाईंना. काय सांगतेस काय तू? थांब आत्ता आणून देते. मावशी लवकर इकडे. काय सांगतेस? चल चल. काय लीला मावशी? अगो बाई हे काय, तू चक्क व्हिडिओ उडतेस? किती वेळा सांगितलं तुला, कितीही वाटलं तरी विड्या उडायच्या नाहीत म्हणून. म्हणजे डोहाळे लागलेत हो, डोहाळे. गेले 2 दिवस सारखी विड्या सोडते. काय विचित्र डोहाळे म्हणायचे. काय ग पार्वती? काय करू बाई, सारखी इच्छा होती विडी ओढायची. मनाला आवर घातला ना तरी सुद्धा सुटत नाही. पूर्वी विडीचं नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची. हो की नाही हो धनी? कसली अवलाद जन्माला येणाऱ्या हिच्या पोटी काय कळत नाहीये. नशीब विडी प्यायचे डोहाळे लागले, दारू प्यायचे डोहाळे लागले असते तर बहुतेक जरा चमत्कारिकच आहे, पण फार काळ नाही टिकायचं हे. काय पार्वती, निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही? तुला काय झालंय हसायला? आज ना उद्या तुझ्यावर सुद्धा ही पाळी येणारच आहे. धनंजय, हिला फार श्रम करू देऊ नकोस हो. काही लागलं सवरलं तर मला सांगायचं. आज मला खूप खूप आनंद झालाय. गेल्या 25 वर्षात या घरात डोहाळे जेवण काही झालं नव्हतं. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.